कधी खाल्लीये का अशी लसूणची चटणी? कमी तेलातली व कमी मसाल्यातली. चपाती सोबत तर भारीच लागते, पण साध्या वरण भातासोबत सुद्धा खूप टेस्टी लागते. पोटभर जेवण जात नाही किंवा उन्हाळ्यात जास्त मसाल्यातलं व तेलातलं खाल्लं की त्रास होतो. म्हणून अशी लसूणची चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा. भरपूर सारं सोललेलं लसूण घेतलं आहे आणि त्याला मापात टेचून घेतलं, जास्त बारीक नाही करायचं. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, तव्यावरही केली तरी चालते, पण मी कढईत केली. त्यानंतर त्यात थोडंसं तेल घातलं. तेलामध्ये जिरे, मोहरी, मीठ, हळद, थोडीशी मिरची पावडर आणि थोडासा कांदा मसाला ऍड केला आणि लगेच कुटलेलं लसूण घालून छान परतून घेतलं. छान परतून झाल्यावर गरम गरम वरण भातासोबत खायला घेतलं आणि छान जेवण वगैरे केलं. आणि आज मनोजला सुट्टी होती, तर त्याचं ना इकडे इंग्लिश चिंचा काढायचं काम चाललेलं. तो चिंचा काढत होता आणि माही गोळा करत होती. हे बघून ना मला माझ्या लहानपणाचीच आठवण आली होती. शाळेला सुट्ट्या लागल्या की हे आमचं रोजचं ठरलेलं असायचं. कुठं चिंचा काढ, कुठं बोरं काढ, त्यातच आमच्या सगळ्या सुट्ट्या संपून जायच्या. एवढ्या सगळ्या चिंचा त्यांनी गोळा केल्या होत्या आणि ह्या राहायचं तर काय वेगळंच काहीतरी असतं. तिला असं वाटत होतं की ते व्हाईटवाला नाही खायचं, त्यामधलं बी खायचं असतं. तिला म्हणलं ते नाही हे खायचं, तर मला म्हणे तूच खा. मी ते बी तिच्या तोंडातून बाहेर काढलं तर तिला एवढा राग आला ना की तिने सगळं रागा रागा तिकडे तिकडे फेकून दिलं होतं. ही मुलगी नाहीये, ही तुफान आहे तुफान.